आज नवीन योजना आखण्याचा उत्तम दिवस आहे. त्यामुळे आपल्या मनाला शांती मिळेल. आध्यात्मिक कामात रस वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे योग आहेत. नोकरीत प्रगती साध्य मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणूक करण्यासाठी आजच दिवस अनुकूल आहे. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्य उत्तम राहील. मात्र स्नायूंच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करू नका. योगासने आणि व्यायाम करा. मित्रांकडून मदत मिळेल. नवीन कल्पनांचा विचार करा. आत्मविश्वास वाढवा. शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 3. शुभ दिशा आहे पूर्व. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री गुरुवे नमः. पुढील राशी मकर राशी. मकर राशीसाठी आज कामात सातत्य आणि मेहनत दिसून येईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. नियोजित कामात यश मिळेल. वरिष्ठाकडून कामाची प्रशंसा होईल. नवीन प्रकल्पाची सुरुवात चांगली होईल. आर्थिक बाजू स्थिर राहील. नवीन गुंतवणुकीचा विचार करू शकता. तब्येत उत्तम राहील. मात्र ताणतणाव टाळा. योगासने आणि संयम ठेवा. ज्येष्ठांच्या सल्ल्याचे पालन करा. कामात घाई गडबडी टाळा. शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 3. शुभ दिशा आहे पूर्व. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री शनीश्वराय नमः. पुढील राशी आहे कुंभराशी. कुंभराशीसाठी आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात तुमचं नाव उजळवणारा आहे. मित्रमैत्रिणींची मदत मिळेल. नवीन उपक्रमासाठी उत्साहाने सुरुवात करा. कार्यक्षेत्रात नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळेल. सहकाऱ्यांशी जुळून घ्या. बढतीचे संकेत आहेत. अचानक धनलाभाची शक्यता आहे. मात्र पैशाचा विचार करून खर्च करा. कर्ज घेण्यापूर्वी पूर्ण विचार करा. आरोग्याची काळजी घ्या. विशिष्ट डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप घ्या. संयम ठेवा. कोणत्या गोष्टीची घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. शुभ रंग आहे गडद निळा. शुभ अंक आहे 8. शुभ दिशा आहे दक्षिण. आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्री शनीश्वराय नमः. पुढील आणि शेवटची आहे मीन राशी. मीन राशीसाठी आजचा दिवस आपल्यातील कल्पकता आणि आध्यात्मिक भावनांना चालना देणारा असणार आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी करा. प्रवासाचे योग आहेत. व्यवसायात भागीदारीची लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन संधी चालून येतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवा. मानसिक शांततेसाठी योगासने आणि ध्यानधारणा करा. पोटाशी संबंधित समस्यापासून सावध राहा. विश्रांती घ्या. आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि कृतीही करा. इतरांना मदत करा, पण स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. आत्मविश्वास वाढवा. शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 3. शुभ दिशा आहे